कारवे इथं शैक्षणिक सहविचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. काळानुसार बदलणारी शाळाच टिकेल असा महादेव भोगुलकर यांचा संदेश. NEP 2020 गुणवत्ता आणि व्यवस्थापनावर सखोल मंथन. चंदगड तालुक्यातील कारवे येथे महात्मा फुले विद्यालयात चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या पुढाकारातून आयोजित शैक्षणिक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सभेत शिक्षणातील बदलते प्रवाह, शाळांची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे अध्यक्ष महादेव भोगुलकर होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात SV गुरबे यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला, तर MM तुपारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल PT वडर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महादेव भोगुलकर, अजित पाटील, JS पाटील आणि RJ पाटील यांच्या कौन्सिल सदस्यपदी निवडीबद्दलही गौरव करण्यात आला. सकारात्मक उत्तर देताना वडर यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चर्चासत्रात ॲडव्होकेट NS पाटील यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे आवाहन केले, तर RP पाटील यांनी समूह शाळांबाबत सावधगिरीचा इशारा दिला. DS घुगरे यांनी माझी शाळा माझी जबाबदारी या संकल्पनेवर भर देत शाळांनी उपक्रमशील राहण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान RY पाटील यांनी शाळा टिकवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्था यांनी एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. BB पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विषयी मार्गदर्शन केले, तर रवींद्र मोरे आणि राहुल पवार यांनी शालेय व्यवस्थापनावर सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात महादेव भोगुलकर यांनी काळाच्या गरजेनुसार बदल स्वीकारण्याचे आवाहन करत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा विश्वास व्यक्त केला. या सहविचार सभेला तालुक्यातील मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले, तर आभार विश्वनाथ फगरे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.